ही गोष्ट आहे कबड्डीच्या आभाळाला गवसणी घालून पुणेरी पलटणचा हुकमाचा एक्का म्हणून आपली ओळख बनवणाऱ्या एका जबरदस्त खेळाडूची। माती ते मॅट असा प्रवास करताना आपल्या जिद्दीने प्रो कबड्डीच्या आकाशाचा वेध घेणाऱ्या पुणेरी पलटणच्या लाडक्या नाशिककर आकाश शिंदे उर्फ स्कायची। Fantastic! Akash Shinde gets a super raid. मी पहिले शाळेत कबड्डी खेळायचो, न्यू इंग्लिश स्कूल आडगाव माझी शाळा आहे, तर तिथंच खेळत होतो। त्याच्यानंतर मग आमच्या गावात 2 क्लब आहेत, तर मग मी ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब मध्ये प्रॅक्टिस करायला लागलो। तिथं मला विनोद लबडे सर, सागर माळोदे सर म्हणजे जे आमचे कोच आहेत, तर त्यांच्याकडे मी प्रॅक्टिसला गेलो। मग त्यांनी मला म्हणजे प्रॅक्टिस घेतली त्यांनी माझ्याकडून करून, पण त्याच्यानंतर मग जर्नी तशी चालूच झाली। पहिले 14 खेळलो, नंतर 17, नंतर 19 खेळलो मी। त्याच्यानंतर मग महाराष्ट्राची कॅप्टनशिप, मग ज्युनियर नॅशनल, मग त्याच्यानंतर युवा पलटण, मग पुणेरी पलटण, मग महाराष्ट्र, मग इंडियाच्या टीम मध्ये खेळलो। It is huge. Look at him. He looked like a ninja. He went down once again. He just had the presence of mind, brings out the dangling hand, and that's it. Job done. मोठ्या स्वप्नांना जागेची बंधनं नसतात। नाशिकच्या आडगाव जिल्ह्याच्या आकाशने कायम कबड्डीच्या खेळात अटके पार झेंडे लावायचे स्वप्न पाहिले। ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब मधून कबड्डीची सुरुवात झाली माझी। तर विनोद लबडे सर, सागर माळोदे आणि संतोष जाधव सर स्कूल मध्ये म्हणजे क्लबच्या मॅचेस असतात, त्याच्यातून असोसिएशन म्हणजे आपल्या फेडरेशनच्या मॅचेस, त्याच्यात मी अंडर-16 ला म्हणजे किशोर गटाला सिलेक्ट झालो होतो, पण तिथं सिलेक्शन झालं नाही माझं। त्याच्यानंतर कॉलेजला पण गेलो, तिथं पण सिलेक्शन झालं नाही। म्हणजे जेव्हा मी आतापर्यंत गेलोय ना खेळायला, तेव्हा पहिल्यांदा रिटर्नच आलोय। तर म्हणजे किशोर गटाला गेलो, तिथून रिटर्न आलो, कुमार गटाला गेलो, तिथून पण रिटर्न आलो, सिनियरच्या पण कॅम्पला, महाराष्ट्राच्या कॅम्पला गेलो पहिल्या वर्षी, तिथून पण रिटर्न आलो। पण मग आणि तर मग एक इच्छा होती की आपण म्हणजे जाऊन येतो तर आपण अजून एक नवीन एनर्जी हे करतो की नाही यार, तिथं आपलं सिलेक्शन झालं तर आता आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय। Off he goes, just rejects him. Better save. 1 point Puneri Pultern. He's been quiet for a long time. Not now, Akash Shinde. Yeah, and he's supposed to be the 4th raider. Just a reminder. मोठ्या स्वप्नांना साकार करण्याची तयारी आकाशने लहानपणीच सुरू केली। कबड्डीच्या खेळातील बेसिक्स आणि बारकावे दोन्हीवर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आणि मग कुशल प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आकाशचा खेळ बहरून आला। पहिले कसं आहे सर की म्हणजे खेळायला गेलो तर हात पाय लागायचं, मातीवर कबड्डी होती पहिले, तर घरचे बोलायचे की मग नको जाऊ खेळायला, म्हणजे लागल, हे होईल ते होईल। आणि त्याच्यानंतर मग सागर माळोदे, बंटी लबडे सर म्हणजे विनोद लबडे सर यांनी घरी समजवून मग घरच्यांनी मॅचेस बघितल्या गावात खेळताना, मग त्यांना पण वाटायला लागलं की नाही मुलगा काहीतरी करू शकतो। मग तेव्हापासून तर आतापर्यंत फुल सपोर्ट आहे सर घरच्यांचा। मी 10वी पास झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन टाकलं होतं पप्पांनी, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगला। तर तसा विचार नव्हता केला, पण जसं जसं मी खेळत गेलो तशा म्हणजे अचिव्हमेंट होत गेल्या। ज्युनियर नॅशनल खेळलो, तर मग एक आपलं टार्गेट सेट होतं की यार नाही, आपण महाराष्ट्रात आज जर टॉप रेडर आहोत तर आपण पुढे काहीतरी होऊ शकतो। आणि तसंच मग मी पुढे करत गेलो आणि होत गेला। सर असं मनावरती तर काही नव्हतं घेतलं, पण जसं जसं मी खेळत गेलो, जसे अचिव्हमेंट होत गेली माझ्या लाईफ मध्ये, तसं ऑटोमॅटिकली टार्गेट सेट होत गेलं। प्रयत्नांती परमेश्वर हा विचार ठेवून कबड्डीच्या खेळात नाव कमवण्याचे ध्येय समोर ठेवून आकाशने आपला सराव अविचलित सुरू ठेवला। जसं जसं मी खेळत गेलो, जसे अचिव्हमेंट होत गेली माझ्या लाईफ मध्ये, तसं ऑटोमॅटिकली टार्गेट सेट होत गेलं। 2019 ला इथं सिनियर स्टेट झाली होती सर नाशिकलाच, तर तिथून एक मला प्लॅटफॉर्म भेटला की मी काहीतरी करू शकतो। तर मग त्यानंतर मग मी ज्युनियर खेळलो, त्याच्यानंतर मला युवा पलटणनी घेतला। पण माझा जो स्टार्टिंग झाली ती महिंद्रा अँड महिंद्रा मधून झाली आणि सागर बांदेकर सरांनी मला ती संधी दिली। सर लाईफचा चेंजिंग पॉइंट तर माझा, मी म्हणजे बीड या ठिकाणी गेलो होतो, तर म्हणजे कॉलेजसाठी, तर तिथून म्हणजे माझं पहिलं महाराष्ट्र मला बीड मधून भेटलं, आष्टी मधून भेटलं।
तर मला तिथं अनिल जगदाळे सर, कैलास जगदाळे सर यांच्याकडे मी होतो. तर त्यांच्याकडं गेल्यानंतर मग मी महिंद्रात गेलो आणि म्हणजे त्याच्यानंतर माझा एक प्रवास चालू झाला. माझं जे पहिलं महाराष्ट्र मला खेळलो मी, तर ते आष्टीमधून खेळलो. सर मला युवा पलटणनी घेतल्यानंतर युवा पलटण मध्ये संग्राम सर आणि अशोक सर प्रॅक्टिस करून घ्यायची आमची. तर ज्या कमी होत्या माझ्यात, म्हणजे स्किल्स इम्प्रूव्ह केले, काही छोट्या गोष्टी होत्या त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून संग्राम सरांनी आणि अशोक सरांनी मला मोटिवेट करत खेळवलं. Remember last season, whenever you speak about the trio of Raiders, this boy would feature there, and that is the reason. His rate strike rate is over 60. Akash was one of the Raiders there that time. He was under the wings of Nitin Tomar, Rahul Chaudhary, and from there he was given a chance in the semi-final match. Okay, very late in the tournament, and it was the dying moments of Puneri Paltan in that season. Okay, that he got a chance and he showed his brilliance in that 4-5 minutes which he came on to play as a substitute. Okay, he was not even in the starting 7. He came as a substitute when the team was trailing down, and few of his raids turned the match. And there gets the point. Come back now. Don't allow the defender to kill time here. This lovely little contribution from Akash Shinde. आकाशचा प्रो कबड्डीचा डेब्यू 8व्या सीझनला झाला, पण 9व्या सीझनला आकाशने डिफेंडर्सच्या नाकी 9 आणले आणि जगाचे लक्ष वेधून घेतले. नाशिक जिल्ह्याचा तर कोणता प्लेअर झाला नाही एवढा, म्हणजे कधी PKL पण नाही खेळला, कधी महाराष्ट्र पण नव्हता खेळला. तर एक शॉकिंग न्यूज होती ती सर्वांसाठी, म्हणजे आता क्लबवाल्यांसाठी पण आणि घरच्यांसाठी पण जेव्हा झालं सिलेक्शन तेव्हा खूप भारी वाटलं सर्वांना सर. म्हणजे माझ्या घरच्यांनाच नाही तर गावातल्या सगळ्यांना पण, म्हणजे माझा आडगाव नाशिक जिल्ह्यात पण खूप आनंद होता. आणि आपली एक मराठी टीम होती पुणेरी पलटण, आणि त्या वर्षी राहुल चौधरी, नितीन तोमर सारखे लेजंड टीम मध्ये होते, अनुप कुमार सारखे कोच होते आम्हाला, तर त्यांच्यासोबत राहून खूप भारी वाटलं. सर PKLनी म्हणजे आपण बोलतो की लाईफ तर करिअर चेंज करून टाकलं पूर्ण, की जे लोक ओळखायला लागले त्याच्यानंतर आपल्याला एक आयडल म्हणून समजायला लागले मला. तर सेल्फी काढणं झालं, परत काय करू आम्ही लाईफ मध्ये हे विचारणं झालं, तर ते खूप भारी वाटतं आणि खूप आनंद वाटतो. आपल्या अथक प्रयत्न, जिद्द आणि अफलातून खेळाच्या जोरावर आकाशने फक्त महाराष्ट्राचे नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व केले. एशियन गेम्सच्या आधी एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा झाली होती सर, तर त्याच्यात माझं नाव नव्हतं आलं. तर मग एशियन गेम्स स्पर्धा 2 महिने बाकी होते, तर मी माझ्यात काय कमी आहे ते बघून सुधरवून प्रयत्न केला आणि ते सक्सेस झालं. आणि जेव्हा लिस्टला नाव आलं सर तेव्हा खूप भारी वाटत होतं. 27 तारखेला सर किट भेटलं होतं सप्टेंबरच्या आम्हाला हातात, ऑक्टोबरच्या, ते अजून पण लक्षात आहे. आणि आकाशच्या याच अप्रतिम खेळाच्या जोरावर पुणेरी पलटणनी सीझन 10चे विजेतेपद पटकावले. सर सीझन 1 पासून सीझन 9 पर्यंत टीम खूप चांगली म्हणजे झाली होती पुणेरी पलटणची, पण ट्रॉफी जिंकली नव्हती. सीझन 9ला पण आम्ही फायनल खेळलो, 3 पॉईंटने आमची फायनल गेली. तर एकच टार्गेट होतं सर की ह्या वर्षी म्हणजे सीझन 10 हा सगळ्यात म्हणजे मोठा सीझन होता, 10 वर्ष PKL झाली, तर या वर्षी ट्रॉफी जिंकायचीच. मग त्यासाठी आम्ही कधी मी बाहेर राहायचो, कधी पंकज बाहेर राहायचा, कधी पूर्ण ज्याला पडेल तशी खेळायचो, पण कोणत्या पण म्हणजे सगळे एकमताने होऊन ती ट्रॉफी उचलली सर. तर मी म्हणजे ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी हेच सांगतो, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि ज्या क्लब मधून तुम्ही खेळता त्या क्लबशी एकनिष्ठ राहा. कारण कधी काय होतं सर की आज एक खेळाडू चांगला खेळला की लगेच त्याला 10 क्लब बोलावता, किंवा क्लब मध्ये पण कधी वाद होता, तर प्लेअर हा क्लब सोडून दुसऱ्या क्लबला जाता, म्हणजे ते सोडून देतात. पण नवीन खेळाडूंसाठी मी एक विनंती करतो की तुम्ही असं काही करू नका, कारण जो क्लब आपल्याला तयार करतो ते आपल्या खूप पाठी खूप मेहनत घेत राहतो, आपल्याला काय हवं नको ते सगळं बघत राहतो. तर त्यांना सोडून पुढे गेलं तर तुम्ही 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी खुश राहणार, पण जर त्याच क्लबला तुम्ही धरून चाललात तर
तो क्लब तुमच्या आयुष्यभर म्हणजे पूर्ण तुम्ही कबड्डी करिअर जरी बंद केलं तरी तो तुमच्या सोबत एक फॅमिली सारखा राहणार. तर ही होती आपल्या आकाश शिंदे उर्फ स्कायची गोष्ट. आता पुन्हा पुणेरी पलटणला घेऊन सीझन 11चा गड जिंकायला आकाश सज्ज आहे. आता आकाश आणि पुणेरी पलटणची ही मोहीम फत्ते होणार की नाही हे कळण्यासाठी बघावा लागेल प्रो कबड्डी सीझन 11.